माझ्यात माझ्यात काय कमी आहे म्हणून माझा नवरा तिच्या नादी लागला असेल? हा, तुम्हाला सांगू, मी ना लहानपणापासून हे परत येतील या आशेवर जगले. लहानपणीच आमचं लग्न ठरलं होतं ना. यांच्या परत येण्याकडे डोळे लावून बसले होते मी. यांच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न बघितलीत मी. लई मोठी स्थळ आली होती मला, नाही म्हणले मी. का? कारण गोपाळरावांना नवरा मानलं होतं ना. इतकी वर्ष वाट बघितली यांची. यांच्याशी लग्न करण्यासाठी मी, माझ्या तात्यांनी लई अपमान सहन केला. त्या माधुरीला रस्त्यातनं बाजूला केलं. एवढं कोण करतं कुणासाठी? सांग ना. कोण करतं का एखाद्यावर एवढं प्रेम? मी करते. मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते. त्यानं पण केलं पाहिजे ना मग माझ्यावर प्रेम. पण ह्या ज्या काय मोठे बायका येत आहेत ना, तो तरी कसा करेल प्रेम माझ्यावर? त्या आर्यानं का बोलवलं असेल माझ्या नवऱ्याला? हा, का बोलवलं असेल? तिला बोलवल म्हणून मी माझ्या नवऱ्याला माझ्या हातनं सोडणार आहे? हा, जगातली कुठली बाई आपल्या नवऱ्याला हातचं जाऊ देईल? आपला नवरा आपल्यावर प्रेम करत नाही याचा बाईला जेवढा त्रास होतो ना, त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त त्रास आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईवर प्रेम आहे हे कळल्यावर होतो. मग त्या बाईला कसं सोडीन मी? मी नाही सोडणार, नाही सोडणार मी. माझा नवरा फक्त माझा आहे आणि आमच्या दोघांच्या मध्ये मी कोणालाच नाही येऊ देणार. कोणालाच नाही येऊ देणार मी. तुमचा आशीर्वाद सोबत असू द्या. हा, उलट्या याचा अर्थ मी प्रेग्नेंट आहे का? चिमणे, दादाला काय सांगू आता? दादाला जर कळलं की मी प्रेग्नेंट आहे किंवा त्याला संशय आला तर? चिमणे, काय झालं? उलट्या का होतात? देशमुखांच्या घरी काही खाल्लं होतंस का? ए पाणी घे. ए पाणी पी. उलट्या कसं काय होता? व्हायरल असेल. वातावरण बदलतंय ना, निसर्गाची वाट लावून टाकली लोकांनी. काही दिवसांनी ऑक्सिजन करून मरतील लोक. हे दुखडाचं अंगावर काढू नकोस. चल आपण दवाखान्यात जाऊ, डॉक्टरकडे जाऊ. आता दादासोबत दवाखान्यात गेले तर दादाला 100% कळेल की मी प्रेग्नेंट आहे. दादा, आता कोणताच दवाखान्यात चालू नसेल. ते माझं काम आहे. इथे नसेल तर शहरात जाऊ. चल. दादा रे, किती काळजी करशील? इतकं झालं होतं, मला बेटर वाटेल. मला थांब जरा. इतकं कसं काय झालं? तू झोपत नाहीस का? जागरण करतेस का? चहा जास्त पितेस का? कशामुळे झालं? दादा, मी माणूस आहे. माणसाला होतं पित्त. झालं असेल मला पण. हा, तू काळजी घे. बरं वाटतं तुला आता? हे काय होऊन बसलं? मला ही गोष्ट लवकरात लवकर गोपाळजींना सांगितली पाहिजे.
सुद्या ते इन्शुरन्सच्या पैशाबद्दल बोललं कसं जामकर साहेबांशी? अरे मग बोलायचं नाही का? कवा बोलणार आहे? इन्शुरन्स वाल्याने पैसे द्यायला नाही म्हणलं की जाणार आहे का? बोलायला जामकर साहेब मोकळे नकोत का? त्यांचं सगळं लक्ष त्या उत्सवाकडे आहे. कोणी त्या उत्सवाचं काढलं काय माहिती. ते जर मध्ये आलं नसतं ना तर शांतपणे निवांत मी जामकर साहेबांशी बोललो असतो. हो का? मग उत्सव झाल्यावर टाइम असेल तुमच्या जामकर साहेबाकडं, तेव्हा बोल मग तू. तर तोवर ते इन्शुरन्स वाले थांबणार आहे का? त्याचा बाप पण थांबल. काय रे गोपाळ, समजा ठीक आहे ना? हा सगळं ठीक आहे. असं काही विचारताय? नाही नाही, हे मोठं जोखमीचं काम तुझ्या बायकोनी हातात घेतलंय म्हणून चौकशी केली. ते काम ना साधं नाहीये, कधी कोणाच्या अंगाशी सांगता येत नाही. नाही कळतंय मला, पण नाही आहे अजून तरी सगळं ठीक आहे. तिला म्हणावं जे काय करशील ते सांभाळून कर म्हणावं. हे उत्सव ना जामकरच्या नाकावर टिचून करणारच आहे मी. होय येतो मी. गोपाळ थांब, गाडीसाठी नाश्ता घेऊन जा देवळात. अगं नाही आई, मला दुकानात जायचं, दुकानातलं काम आहे. देवळात गेलो तर लय उशीर होईल, जातो मी. अरे मग आता कोण जाणार? तिला भूक लागली असेल, आता दुकानावर जाता जाता तिला देऊन ये. असं किती वेळ लागणार आहे? अगं जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ लागणारच आहे की. हे उत्सव आला ना त्याच्या आधी सगळ्या ऑर्डर पूर्ण करून द्यायचे, त्याच्यामुळे मला जावं लागेल. दुसरं कोणीतरी जावा की, नाहीतर मग ऋतिकला पाठव. आंटी मी जातो ना. गोपाळ तुला जमत असेल तर जा, तुझी बायको उपाशी राहिली ना काय बिघडत नाही, पण या बारका पोरस नका पाठव. नाही जातो मीच. दे आई, येतो आप्पा. कुठं असतील हे? घरी असतील का दुकानावर असतील? आर्याला भेटला असतील का हे? ती आर्या ह्यांच्यासोबत आमच्या खोलीत तर नाहीतर आमच्या दुकानाच्या आतल्या खोलीत तर नसतील नाही दोघं. काय करू? मी जाऊन बघून येऊ का? यांनी त्या माधुरी सोबत पळून जायचा प्लॅन केला होता, तसा या दोघांनी प्लॅन केला असला तर? उत्सव व्हायच्या आधीच ही आर्या घेऊन गेली माझ्या नवऱ्याला, तर मी काय करू मग? मी एकटी कशी जगणार आहे? लोक तर असंच म्हणतील का या पोरीतच खोट आहे. हिच्यावर हिच्या नवऱ्याचं प्रेम नव्हतं म्हणून गेला पळून. लालीजी, ओ लालीजी. लालीजी, काय हो लालीजी, काय झालं? काय नाही, बरं वाटणं झालंय. बघू काय झालंय. काहीच नाही. आतून जाणवतोय, कणकण पण वाटते, अंग लय ठणकतंय माझं. हा ते थंडीमुळे झालं असेल. बाहेर बघितलं ना किती गारठ आहे. त्याच्यात तुम्ही जमिनीवर बसून काम करता, त्याच्यामुळे असं थंडी भरली असेल. तुम्ही एक काम करा, खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला लगेचच बरं वाटेल. नाही नको, मला भूक नाही, मला काय खावंसं वाटत नाहीये. अहो असं कसं भूक नाही, थोडंसं खाऊन घ्या म्हणजे लगेचच बरं वाटेल तुम्हाला. चव गेली आहो तोंडाची. अहो थोडंसं खाऊन घ्या, लगेचच चव येईल.